तर एवढ्यात 5-6 वर्ष पण नाही, अगदी 2-3 वर्षांपासून मराठी मूवीज लंडनमध्ये फार शूट होत आहेत. काय सीन आहे लंडन? मला तुला तसं सगळं माहितीये. वरचेवर हे जे उत्तर हे बघ आहे. ना, ऐक ना, मला माहिती असणारी उत्तर, माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची वरचेवर माहित असणारी उत्तर हे आहेत तुला की ना जे सगळी कुठल्या तरी गीता माहितीये, तुला ती रेड्याच्या तोंडून बदलून घ्यायची आहे, बाकी काय नाही. कुछ तो कॉन्ट्रोवर्सी देके जाओ आज. अरे हे जगमान्य आहे की लंडनमध्ये सबसिडी मिळते फॉर रिजनल मूवी. अच्छा. आणि मज्जा अशी आहे की आपल्याकडचे हिरे असेल की समजा 10 रुपये सबसिडी असेल तर म्हणजे 10 रुपये हे तुमच्या ओव्हरऑल सिनेमासाठी मदत म्हणून त्यांनी जाहीर केलेत, पण आपण तर 7च रुपयात पिक्चर बनवतो ना तिथे जाऊन. ओके. आणि त्यामुळे आपण 10 रुपये घेऊन येतो तिकडनं. त्यामुळे तो पिक्चर चालो न चालो, डब्यात जाओ खड्ड्यात जाओ, आपल्याला फरकच पडत इकडे नाही. अगरबत्ती फार मोठी लावतात पण की मराठी पिक्चर लंडन पर्यंत पोहोचला वगैरे. अरे तिथे पोचला, सबसिडी घ्यायला पोचला. तेवढा मला एक सांग, म्हणजे एक झिम्मा सोडलं तर एक उदाहरण दे की तिथला पिक्चर खूप चाललाय. खरंय. किंवा चांगला आहे. जिम्मा जेन्युइनली चांगला पिक्चर होता. मी म्हणलं कुठला पिक्चर चाललाय किंवा चांगला आहे, दोन्हीची उदाहरण दे. चांगलं असणं पण मॅटर करतं ना, चालणं सोडून दे, चांगला पण नाही. मला असा विचार आला होता मध्यंतरी की समजा एखादा माणूस लंडनला जाऊन त्याचा मूवी प्रोड्यूस करतो, एवढा खर्च लावतोय, तर त्यांनी जीव ओतून पळायला पाहिजे मागे की भाई मी लंडनला जाऊन शूट करून आला, माझे चित्रपट बघा. पण मी आत्ता या विषयासंदर्भात रिसर्च करत असताना काही मूवीज दिसले की शूट लंडनला झालेत, पण कधी आले कधी गेले कळलंही नाही. हो, ते लंडनला जाऊन आल्यासारखंच आहे. तो पिक्चर येतो जातो, आपल्या पासपोर्टवर शिक्का, या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही घडत नाही. इकॉनॉमिक गणित सुटलेलं असतं त्यांचं. हो, ते पैसे घेऊन बसलेले असतात. खरं ॲक्टर्स ना, परत माझं म्हणणं तेच आहे की ॲक्टर्सना कळलं पाहिजे की तुम्ही 1.5 महिना तिथे घालवताय, एवढं काम करताय आणि त्या पिक्चरचं भवितव्य नाही आहे, देन वाय यू आर वेस्टिंग जस्ट लंडन बघायला. बॉस, तो इथे काम करा, इथे भरपूर कमवा आणि फिरायला जा ना लंडनला. ते जास्त प्रेस्टिजियस पण नसणार आहे का? पण तेच आहे. पण आय गेस आता ते त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की दुगुना लगान दे चुके हम लोग. एक अजून गणित मला समजत नाही, ते तू समजव मला, की अनेक प्रोड्युसर्स असे आहेत की एक चित्रपट काढतात, डब्यात जातो, तरी दुसरा काढतात, डब्यात जातो, तरी तिसरा काढतात, डब्यात जातो, डब्यात घालायलाच काढतात. सीन काय हा, म्हणजे पैसे लोकांना अति झालेत किंवा नाही, दुर्दैवाने कसं आहे ना, बरेचसे लोक ही इंडस्ट्री, कारण का अनप्रेडिक्टेबल इंडस्ट्री आहे. म्हणजे तुला माहिती असतं की आज तू इथे काहीतरी मेहनत केलीस आणि तू इथे काहीतरी एक मातीचं मडकं बनवलं आणि मग तू ते विकायला जातो. पिक्चर ही गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा माणूस पैसे लावतो तेव्हा त्याला काहीच माहिती नसते यातनं मडकं निघणार आहे का रांजण निघणार आहे. तर मोस्ट ऑफ द दुर्दैवानी लोकांना आपले स्वतःचे लॉसेस दाखवायला ही इंडस्ट्री खूप कन्व्हिनियंट वाटते. बरं. म्हणजे बऱ्याच लोकांचा ब्लॅक मनी किंवा हे जो असतो की ज्यांना तो लॉस दाखवायचा असतो की हां आता मी इथे डुबलो. तर बऱ्याचशा लोकांनी मराठी इंडस्ट्रीचा किंवा कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीचा वापर या गोष्टीसाठी केलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. मी अजिबात असं अंधारात तीर चालवत नाही. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत की लोकांना ब्लॅकचा पैसा तो व्हाईट झाला आणि तो चालला तर वेल अँड गुड, पण अदरवाईज काही नाही तर हा लॉस दाखवून बरेचसे त्यांना फायदे होत असतात. किती अशी लोक आहेत की जी कुठे कुठे जगभरात जाऊन पिक्चर करतात आणि ते आय डाऊट ते स्वतःही बघत असतील स्वतःचा पिक्चर आणि त्यांना त्याच्यावर त्याच्यासाठी फायनान्सर्स आणि हे मिळत असतात. सलग आत्ता झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. एवढे पैसे कोणाकडे आहेत की 1 तासही न चाललेल्या मेकर्सला आम्ही एवढा स्ट्रगल करतोय, आम्हाला कोणी ॲड बनवायला एवढा स्ट्रगल आहे. म्हणजे कार्टविलसारख्या कंपनीसाठी ॲड्स बनवून सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला ॲड बनवायला सुद्धा प्रेझेंटेशन याव त्याव द्यावं लागतं आणि ह्यांचा पिक्चर एक 15 मिनिटात जर का थिएटरवरनं उतरतो आणि तरी त्यांना पुढच्या पिक्चरसाठी माणसं फायनान्स घेऊन रेडी आहेत, पण त्यांची इच्छाच आहे की हे चालू नये आणि हा मला लॉस दाखवता यावा. हां, असं कारण असेल तर कधी मिळणार ना बॉलिवूडला मराठीतून सुपरस्टार. एक्झॅक्टली. मग कधी कधी मला असं वाटतं म्हणूनच बहुतेक नवीन मेकर्सना देत नसतील, कारण अरे बापरे यांचा पिक्चर चालला तर मी लॉस कसा दाखवू. या सगळ्या तुझ्या उत्तरांवर मी जरी हसत असलो ना तरी एक मराठी प्रेक्षक म्हणून, चोखंदळ प्रेक्षक म्हणून, मी स्वतः कलाकार असणाऱ्या घराच्या बॅकग्राऊंडमधून येतो,
तर ही खंत आहे ॲक्च्युली. आणि ती खंत आता एवढी वाढली ना मराठी लोकांची की चिडचिड व्हायला लागली त्याच्यामुळे, की का बरं आपली इंडस्ट्री म्हणजे दादासाहेब फाळकेंचं नाव घेतो आपण. बाहेर आम्ही सांगतो की बॉलिवूडची स्थापना मराठी माणसाने केली. अरे पण त्याच मराठी माणसाचा मूवी आज कुठे आहे?